नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली। तर आज तुमच्यासाठी मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, क्रीमी आलू भुना मसाला। तर क्रीमी आलू भुना मसाला झटपट आणि टेस्टी रेसिपी आहे। त्यासाठी बारीक 2 कांदे चिरून घेतलेत, मस्त बारीक बारीक चिरायचे। एक टोमॅटो घेतलेला आहे, त्याची एक मोठ्या साईजचा टोमॅटो घ्यायचा, मस्त लाल बुंद असा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची छान अशी ग्रेव्ही म्हणजे पेस्ट करून घ्यायची। तर हा टोमॅटो पेस्ट करून घ्यायची। एका टोमॅटोची बारीक 2 कांदे चिरून घ्यायचे। तर ही झटपट होणारी क्रीमी आलू भुना मसाल्याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी घेतलेला आहे दही आणि आता आपण घेऊया एक मस्तपैकी बाउल। तर एक बाउल घेतलेला आहे, कुठला पण बाउल घ्या। इथे मला काचेचं भेटलं, मी काचेचं घेतलं, तुम्हाला स्टीलचं वगैरे जे भेटेल ते घ्या। त्यानंतर मग त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे दही टाकलेलं आहे। दही टाकल्यानंतर आता ह्याच्यामध्ये पटापट आपले जगभरातले जे जे मसाले आपण खातो ते टाकायचे आहेत। हळद टाकलेलं आहे, लाल तिखट टाकलेलं आहे। मग हे जे मसाले आहेत तुम्ही जेवढी क्वांटिटीमध्ये बनवताय त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता, कमी जास्त तुमच्या टेस्टच्या हिशोबाने करू शकता। तर 2 ते 3 चमचे दही घेतल्यानंतर हळद टाकली, लाल तिखट टाकलं, त्यानंतर जिरा पावडर टाकली, आता धणा पावडर टाकते आणि त्यानंतर आपण एक एक मसाला ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। अर्धा चमचा ब्लॅक पेपर पावडर टाकत आहे। त्यानंतर टाकणार आहोत आपण इथे जो सब्जी मसाला असतो ना, किचन किंग मसाला, सब्जी मसाला, गरम मसाला, तुमच्या घरात जो मसाला असेल तो टाकायचा आहे। त्यानंतर आपण हा रंगासाठी टाकतोय काश्मीरी लाल मिरचीचा मसाला। आपण ऑलरेडी ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकले, त्यामुळे हा मसाला टाकताना सांभाळून टाका। ते टाकल्यानंतर कसुरी मेथी टाकतोय, 1 चमचा चांगली कसुरी मेथी टाकायची आणि आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत मीठ। तर बघू शकता तुम्ही ह्या दह्यामध्ये आपण सगळं काही टाकलेलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करत आहोत। पण त्याआधी बघा मी व्हिडिओ करताना पटकन मीठ हे ॲड करून घेतलं आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतोय। पण त्याआधी थोडीशी 4 ते 5 दाणे साखर घ्यायची आहे, साखर पण टाकायची आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, सध्याचं वातावरण असं आहे, एक नवीन बिमाऱ्या पसरत आहेत, त्यामुळे मीठ, साखर आणि तेल ह्या त्रिकोणापासून थोडंसं लांबच राहावा। त्याच्याशिवाय स्वयंपाक तर होऊ शकत नाही, पण आपण काळजीपूर्वक आणि कमी प्रमाणात खाल्लं पाहिजे। आपल्या शरीराला सगळ्या गोष्टीची गरज असते, पण ते जर प्रमाणाच्या बाहेर झालं तर त्या गोष्टींचा त्रास होतो। त्यामुळेच सांगते, साखर, मीठ आणि तेल या त्रिकोणापासून कमीत कमी थोडंसं लांब राहावा, कमीत कमी खावा। तर बघा मी इथे कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये अगदी 1 चमचाच तेल टाकलेलं आहे आणि तेच तेल सगळ्या कढईमध्ये पसरवलेलं आहे। तुम्ही जर माझ्या रेसिपी पहिल्यापासून बघत असाल तर तुम्ही बघत असाल मी खूप कमी तेलाचा वापर करते, मीठ पण शक्यतो कमीच वापरते, त्यानंतर साखर तर एकदमच कमी वापरते। तर अशा प्रकारे तेल तापल्यानंतर मी ह्यामध्ये कांदा टाकलेला आहे। कांदा टाकून आपल्याला तो मस्तपैकी असा फ्राय करायचा आहे। कांदा फ्राय झाल्याच्या नंतर आपण एक वस्तू ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। कांदा चांगला एकदम लाल नाही करायचा आहे, थोडासा असा पिंक करायचा आहे। तर हे बघा बटाटे उकडायला गेली तर त्यातलं उकडल्यानंतर कळाला की बटाटा एक साईडनी खराब होता। बटाटे वरून किती चांगले दिसतात, पण आतमधून आजकाल काळे यायला लागलेत, खराब यायला लागलेत। तुमच्याकडे पण असाच बटाटा येतोय का? माझ्याबरोबर असंच होतं। घरी पण मी एवढे चांगल्या क्वालिटीचे बटाटे आणलेले, कामावर तर एकदम भारी क्वालिटीचे बटाटे असतात, पण वरून एकदम चांगले दिसतात आणि आतमध्ये असे काळे निघतात। तर बटाटे उकडल्यानंतर आतमध्ये कट करताना त्याच्यामध्ये असे काळे दिसले। तुम्ही शक्यतो जर ही भाजी बनवत असाल तर छोटे मिनी पोटॅटो घ्या, पण इथे मिनी पोटॅटो नव्हते, त्यामुळे मी हे मोठे बटाटे बॉईल करून घेतले। बघा कांदा आपला फ्राय झाला, त्यानंतर जी आपण टोमॅटोची प्युरी केलेली ती पण आपण कांद्यासोबत मस्त अशी परतून घेतली आणि बटाटे छोटे छोटे घ्या आणि एकच शिट्टी करा, व्यवस्थित त्याला शिजवून घ्या, साल काढून घ्या। आणि जर मोठे घेत असाल तर शिजल्यानंतर साल काढा आणि त्याचे मोठे मोठे पीसेस करा। तर कांदा आणि टोमॅटो आपला फ्राय झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे। आता आलं लसूणची पेस्ट टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये कांदा, टोमॅटोची पेस्ट आणि आलं लसूणची पेस्ट ही व्यवस्थित एकजीव होईल आणि व्यवस्थित परतली जाईल। आजूबाजूच्या आवाजाकडे लक्ष देऊ नका, कारण की मी आता जिथे व्हॉइस ओव्हर करते तिथे आजूबाजूला असाच आवाज येतो आणि व्हॉइस ओव्हर कधी करायचा, रात्रीच्या 10 वाजेपर्यंत असाच आवाज असतो आणि 10च्या नंतर मात्र माझ्यामध्ये काहीच एनर्जी नसते की मी व्हिडिओची एडिटिंग करेल किंवा व्हॉइस ओव्हर करेल। त्यानंतर मंडळी हा सगळा कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट चांगली फ्राय झाल्याच्या नंतर जे आपण दह्याचं बॅटर बनवलेलं आहे बाउलमध्ये ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। ते पण मस्तपैकी ॲड करून घ्यायचं आणि ते छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता किती छान मस्तपैकी मिक्स झालेला आहे। हा एका नाही झटपट आणि इझी रेसिपी। माझ्या चॅनलवर जर तुम्ही सबस्क्राईब केलं आणि व्हिडिओना लाईक केलं तर माझ्या
माझ्या चॅनलवर अशाच इझी, झटपट आणि टेस्टी रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. कारण की माझ्याकडे वेळ कमी असतो, मी घरोघरी जाऊन जेवणाची कामं करते, मला प्रत्येकाला वेळेवर टिफिन द्यायला लागतात, सकाळच्या गडबड असते, त्यामुळे मी प्रत्येक रेसिपी टेस्टी होईल याचा विचार तर करतेच, पण त्याबरोबरच ती कमीत कमी वेळात होईल हा सुद्धा विचार करते आणि त्याच हिशोबाने मी सगळ्या रेसिपीज बनवत असते. तर बघा, दही आपल्याला व्यवस्थित, जे दह्याचं बॅटर टाकलं आहे ना, ते व्यवस्थित कच्चं नाही ठेवायचं आहे, ते आपल्याला व्यवस्थित मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला चांगलं तेल सुटलं पाहिजे असं मिक्स करायचं आहे. तेल आपण कमी टाकलं आहे पण तरी सुटलं पाहिजे, नाही तर दह्याचा कच्चेपणा आपल्याला इथे जाणवेल. तर थोडंसं मीठ मी आधीच टाकलं होतं, त्यामुळे त्यानंतर टाकताना थोडंसंच मीठ टाकलं आहे आणि ज्या बाउलमध्ये मी दह्याचं बॅटर बनवलं होतं त्या बाउलमध्येच थोडंसं पाणी टाकलं आणि ते मी ह्या कढईमध्ये टाकलं. आता मस्तपैकी ह्याला एक उकळी येऊ द्यायची. त्यामुळेच मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे. पाणी तुम्हाला ग्रेव्ही ज्या हिशोबाने पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता, पण शक्यतो ग्रेव्ही कमीच करायची, कारण की बटाटे उकडलेले आपण टाकणार आहोत. तर ऑलरेडी बटाट्यामुळे ही घट्टपणा येतोच भाजीला, त्यामुळे बघा अशी मस्तपैकी उकळी आल्याच्यानंतर जे आपण बटाटे उकडले होते त्याचे असे मोठे मोठे पीस केले मी, आणि त्याच्यातला बटाटा खराब निघाल्यामुळे तो बटाटा वाकडा तिकड्या कापला गेला आहे. पण तुम्ही मस्तपैकी असे शेपमध्ये कापा, नाहीतर छोटे मिनी पोटॅटो घेतले ना तर अजून मस्त अशी ही रेसिपी होणार आहे. तर अशा प्रकारे हे उकडलेले बटाटे मोठ्या मोठ्या पीसमध्ये कट करून मी ह्या ग्रेव्हीमध्ये ॲड केलेले आहेत. तर दिसतोय का नाही मस्तपैकी मलाई भुना मसाला बटाट्याची रेसिपी, म्हणजेच मलाई आलू भुना मसाला. तर हे मी नाव दिलेलं आहे, त्यामुळे मी पण थोडीशी कन्फ्यूज आहे की नक्की काय नाव देऊ. मलाई आलू भुना मसाला असं मी ह्याला नाव ठेवलेलं आहे आणि दीदीला सांगितलं आहे, दीदी मी ही आज रेसिपी ट्राय केली, जर तुम्हाला आवडली तर हे नाव तुम्ही लक्षात ठेवा आणि पुढच्या वेळेला मग मला हे नाव सांगा, मग मी ही रेसिपी बनवेल, मलाई आलू भुना मसाला. तर मस्तपैकी बटाटे टाकल्यानंतर परत झाकण ठेवलं आणि एक वाफ काढून घेतली. बटाटे आपले ऑलरेडी उकडलेले आहेत, त्यामुळे आपल्याला काही जास्त शिजवायचं वगैरे नाही आणि मसाले पण आपण ऑलरेडी अगोदर परतून घेतलेले, त्यामुळे बटाटे टाकल्यानंतर फक्त एक वाफ घ्यायची, जेणेकरून बटाटे जे आपण उकडलेले टाकलेत त्याच्यामध्ये आपल्या मसाल्याची चव, मसाल्याची टेस्ट मस्त उतरेल अशी. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. हे झाल्याच्यानंतर अशा प्रकारे भाजीची कन्सिस्टन्सी झाल्याच्यानंतर क्रीम घेतलेली आहे मी. ही क्रीम अशी मस्तपैकी वरून पसरवायची, क्रीम टाकायची, वरून थोडीशी कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकायची की आपली ही मस्तपैकी मलाई आलू भुना मसाल्याची रेसिपी तयार आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान दिसते ना. जेवढी छान दिसते तेवढीच टेस्टी झाली होती आणि तेवढीच झटपट होते ही रेसिपी. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर बघू शकता अशी मस्तपैकी क्रीम टाकल्यानंतर मी कोथिंबीर टाकलेली. तर बघा आपली ही रेसिपी तयार आहे, मलाई आलू भुना मसाला. कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा. मला असाच खूप खूप सपोर्ट करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. तर घरकाम करणारी बाई आहे म्हणून मला सपोर्ट करणं सोडू नका, कारण मी पण तेवढीच मेहनत करते. तुम्ही चॅनलवर येता, व्हिडिओ बघता, निघून जाता, पण एक व्हिडिओ बनवण्यासाठी मला किती मेहनत करावी लागते. व्हिडिओ शूट करावा लागतो, एडिटिंग करावी लागते, थंबनेल बनवावा लागतो, त्यानंतर हा व्हिडिओ अपलोड होतो. तर माझी मेहनत लक्षात घ्या. एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा, मला खूप खूप सपोर्ट करा. तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.